व्हेरी नाईस. चांगलं आहे. व्हेरी गुड. अजून? नाही सर, एवढंच आहे. ओके. मेत्तामध्ये माझा एक प्रश्न होता सर, की आपण म्हणतो प्राण्यांना पण निब्बाण प्राप्त होत, पण आपल्याला माहिती आहे की प्राण्यांना कुशल काम करता येत नाही, मग त्यांना कसं निब्बाण प्राप्त होईल? त्यांना होणार नाही, पण I can't answer this question. No problem. But one thing I can say that we are आपण developing own mentality. ओके Okay, because we are seeing the animals in that vision also, किंवा त्यांनाही निर्वाण प्राप्त हो. But I can't say that we say and they can get, maybe we sending our kindness, because of that kindness they will receive some kind of karmic energy in next life or somewhere. ओके, that can happen. I don't know specifically. No problem. Okay. शीतल सांगू शकेल. आहेत का सर, मॅडम? हा आहे. ऍक्च्युली जेव्हा आपण प्राण्यांसाठी निर्वाण प्राप्त हो असं मैत्री देतो ना, तर आपण त्या प्राण्याच्या योनीमध्ये ते जे चित्त आहे ते पण कधीतरी ह्युमन लाईफ मधून गेलेलं आहे, और इन फ्युचर ते ह्युमन लाईफ मध्ये जाऊ शकते, कुठे पण जाऊ शकते ते चित्त आहे ना. तर जेव्हा ते प्राण्यांच्या लाईफ मध्ये आपण त्यांना मैत्री देतोय, निर्वाणाचा मार्ग दाखवतोय, निर्वाणाचं मैत्री ते चित्त रिसीव्ह करताय, तर ज्यावेळेस त्यांची त्या लाईफ मध्ये डेथ होईल, तर नेक्स्ट लाईफ मध्ये ते जिथे त्यांना निर्वाण मार्ग प्राप्त होईल अशाच ठिकाणी ते चित्त उत्पन्न होऊ शकते. ओके. कारण ती आपली काइंडनेस आहे त्यांच्यासाठी. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की त्यांना धम्माचा पाठ मिळावा आणि त्यांना निर्वाण प्राप्त हो. ते याच लाईफ मध्ये नाही, तर ते कुठल्याही लाईफ मध्ये त्यांचं चित्त जिथे कुठे उत्पन्न होईल त्यासाठी. ओके. सकाळी बऱ्याच जणांचे प्रश्न होते आणि मी सकाळी सांगितलं होतं की आज रात्री विचारायचं आहे. ठीक आहे, मी वाट बघत होतो आणखीन कोण विचारतोय, मीच विचारतो. ओके, व्हेरी गुड. हे आता मी पण म्हणा किंवा कुणी बऱ्याच दिवसापासून मेडिटेशन करतात. राईट. प्रत्येक वेळी काही ना काही अनुभव चांगला येतो, मग त्याच्यानंतर कधी कधी डिमोरलाइज पण होतात. कुठली अशी वस्तू आहे की जी आम्हाला कंटिन्यू ठेवते? मला स्वतःला कळत नाही कुठली फोर्स आहे जी मला कंटिन्यू ठेवते. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की कंटाळा येतो किंवा काय होतं, मग डिमोरलाइज व्हायला होतं, तरी पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी परत बसूशी वाटतं. एक तर तो प्रश्न आहे, ती कुठली फोर्स आहे ती करायला लावते? ती क्रेविंग आहे का? मला वाटतं क्रेविंग नाहीये. क्रेविंग असती तर मी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नसतो बसलो. क्रेविंग नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी मला चांगला अनुभव आला की मी 1-2 दिवस नाही करत, कारण मग परत तेच मिळावं, तेच पाहिजे असं होतं. मी तेव्हा जेव्हा सोडतो तेव्हा मला काय वाटत नाही, थोडा काय फरक नाही पडत. तर तेच मला विचारायचं की काय फोर्स आहे? कारण क्रेविंग तर नाहीयेच आहे, पण दुसरी काय गोष्ट आहे जी कंटिन्यू पकडून ठेवते अदर दॅन क्रेविंग? ओके, ही क्रेविंग नाहीये ऍक्च्युअली. अच्छा. हे तुमचे संस्कारच आहेत. डायरेक्टली सांगत येतं. आणि इनडायरेक्टली जे आहे तुमच्या पारमिता वर्क करते ना, कारण की पारमिता परफेक्शन पर्यंत नेण्याचे प्रयत्न करतात दरवेळेस. अच्छा. ओके, व्हॉट वी आर ट्राईंग, आता सध्या जे काही आपण प्रयत्न करत आहे, हा प्रयत्नाचा म्हणजे याचा अंतिम गोल काय आहे की निर्माण प्राप्त करणं आहे. ओके, तर ज्या वेळेस तुम्ही डिमोरलाइज होता, तर दॅट इज नॉट डिमोरलायझेशन, दॅट इज वी कॅन से laziness or
आय कॅन से मोर. जे पंचनिवारण आहेत ना, ओके, ते आळस, ऍक्टिव्ह. तिनामित्ता, विचिकिच्छा, नॉट विचिकिच्छा, तिनामित्ता, उदच्च कुकुच्चा, restlessness of mind and restlessness of body. These two things can happen. But if you say that की जर मला असं वाटतं की आज चांगलं झालं म्हणून मी 2 दिवस करणार नाही, you say like this, right? But that is not good, because if you thinking that is craving, so this is not craving. अच्छा. Craving is a tanna. This is arise from greed. Okay. When we start to mindful, म्हणजे ज्यावेळेस आपण जागरूकतेला जातो, म्हणजे अवेअरनेस मध्ये जातो, that time all the mental defilements subsided, not finished, subsided. ओके. So बुद्धाने म्हटलेलं आहे की चेतोसी एकोदी भाव मीन्स माइंड मेडिटेशन मीन्स काय की कॉन्सॉलिडेशन ऑफ द होलसम माइंड. म्हणजे सद्गुणांचं एकत्र येण्यामुळे ध्यान होत असतं. ओके. त्यावेळेस दुर्गुण ऍक्टिव्ह नसतात मोस्टली. ओके. आता ज्या मेंटल स्टेटस तुम्ही हे करतायत, मी सरळ सांगतो, एन्जॉय करतायत, लिटरली सांगतोय, सध्या ऑल ऑफ यू आर एन्जॉयिंग दिस थिंग. तर हे काय आहे की दिस इज अ प्रीती पसद्दी म्हणतो आपण याला. ओके. जॉय अँड ब्लिस. This mostly people are enjoying this thing right now. So in this mental status, the Trishna cannot arise. Okay. Yeah, but what you thinking, that is this is the craving and I don't have to doubt, that is I don't have to practice, that is a little bit kind of doubt. Okay. Okay, you can तुम्ही analyze करू शकता किंवा investigate करू शकता की why I am thinking like this. Okay. Because after the thinking I am losing 2 days, na. Because if you continue 2 days practice with that energy and that kind of peace and bliss, you go more forward, na. Okay. So what happen, Mara activate. Okay. Okay. नाही, मी त्याचा असं विचार केला त्याच्याबद्दल. मला असं वाटतं ते उदच्च कुकुच्च की रेस्टलेसनेस होतो नंतर. एखादा ब्लिस मिळाला की त्याच्यानंतर मग ते पाहिजे असं होतं. थोडस रेस्टलेस वाटतं, पण गॅप घेतला की मग नेक्स्ट टाइमला बरं वाटतं. Sometime we afraid that we might be lose this thing. Okay. This is the problem. Okay. So sometimes mind create different kind of activities that think that we might lose, so we can keep it as there and then we can enjoy after 2 days or 3 days. Okay. Sometimes we think like that, okay, no problem, I gain this type of certain stages. मी इथपर्यंत पोहोचलेलो, I can enjoy little bit in the world, I can create the world and come back again and do it. So this is Udacca Kukucca, Tinamita and Vichikicha also. Okay. Because you departing your meditation. Na? Okay. We don't have to lose even single moment of mindfulness. Okay. Hello. हा. Hello. ऐकायला येते. Yes. मग उदच्च कुकुच्च वरती कसं काम करायचं? Udacca Kukucca means restlessness and worry, right? No. What it mean in English? Restlessness. एक minute. Udacca and Kukucca. एक मिनिट. याचा अर्थ आहे का माहिती तुम्हाला? I just finding रेस्टलेसनेस फाय निवारण. एक मिनिट. रेस्टलेसनेसच आहे ना? ओके. ओके. आळस ना. So you feel tired, right? Not exactly.
नॉट टायर्ड बट पाहिजे असं होतं, मग ते आवडत नाही. क्रेविंग होतं म्हणून. ओके. तर तुमचं म्हणणं आहे की पाहिजे असं वाटत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इरिटेशन होते. हा, राईट. Okay, so simple. I say that don't listen to your mind right ओके, now. राईट. Don't listen to mind. Just focus. What is the target is most important, na? ओके. Right? हम्म. जर तुम्ही एखाद्या विहारामध्ये आणि तुमच्याजवळ फक्त I give you a simple example. Okay, I will tell you how you can overcome. राईट. And आता तुम्ही एका विहारात आहे and you are just 80-year-old and you got the cancer and you have 8 days. ओके. What you will do? गॉट इट. तुम्ही काय करसान त्यावेळेस? मॅक्झिमम टाइम युटिलाइज करेन. You will not listen any doubt. You will not listen any tiredness, restlessness. Yes. You will fully focus like that. ओके. So तर याच्यावर एकच उपाय असतो, हम्म. मरणानुस्मृती. हो, मे बी. खालसावर जे एकच आहे मरणानुस्मृती. आणि मागं तुम्ही एक शब्द वापरला होता, धम्मसंवेग. Okay. धम्मसंवेग मीन्स ऍक्सेलरेशन इन धम्म. राईट. ऍक्सेलरेट करावं लागतं आपल्याला. हम्म. Actually, I stopped from 1.5 hour. Oh, sorry, 1.5 year. Huh? हम्म. You accelerate my Dhamma Saveg. Understand? Yeah, even Sushant also tried that. अच्छा. But somewhere in past life, I accelerate you somewhere at the point, and ओके. that kind of karmic urja helped me to get up again. ओके. Okay, but literally I not stop. Means ओके. meditation is literally little bit going, but not like this. Okay, and every day प्रवचन ऐकण्याची जी प्रक्रिया आहे माझी ती कधीच थांबलेली नसते. अच्छा, Okay, गुड. आणि जे माझं फेसबुक आहे ते मोस्टली जे पोस्ट आहेत ते फक्त भिक्खूचेच आहेत. अच्छा. म्हणजे जे पोस्ट मी जे काही बघत आहे ते रिगार्डिंग फक्त भिक्खू आणि धम्मच पाहतो, त्याच्या व्यतिरिक्त काही पाहत नाही दुसरं. तर याच्यामुळे काय होतं की समवेअर समहाऊ वी गोज डाऊन इन प्रॅक्टिस, बट वी नीड टू कंटिन्यू समवेअर इन सम काइंड ऑफ प्रॅक्टिसेस. एक पॉइंट येतो, एकदा असा तर विचार येत होता की आय लॉस्ट माय प्रॅक्टिस ऑल नाव. अच्छा. बट वेन आय गिव्ह फर्स्ट टॉक टू यू, व्हेरी पॉवरफुल. पहिलं जे प्रवचन होतं मला माहिती, याच्यावर मी ऑनलाईन माझं पहिलं प्रवचन आहे 14 वर्षामध्ये. आय नेव्हर गिव्ह ऑनलाईन स्पीचेस. आय नेव्हर स्टोअर्ड एनी धम्म प्रवचन. ओके. आणि ते प्रवचन होतं हाऊ टू अटेन श्रोतापन्न. अच्छा. सो दिस थिंग म्हणजे कसं असतं की यू नीड सम काइंड ऑफ पीपल ऑर यू नीड सम काइंड ऑफ इन्स्पायरिंग पॉइंट फॉर युअर सेल्फ. दॅट्स ट्रू. कल्याण मित्र तर पाहिजेत. Yes. Okay, because somewhere you also lost in life in the practice. Because many good bhikkhu na, जे चांगले मोठे भिक्खू असतो, they also disrobe and go to the normal life. या बरोबर. Yeah, so we are just the lay person with the only 5 precepts. So we need some kind of this kind of people of group who not cross the boundary of the Dhamma. अच्छा. ओके. म्हणजे आपल्याकडे अशा लोकांचा समूह असला पाहिजे की दिवसभरात कमीत कमी 15 ते 20 वेळा त्यांच्याशी संपर्क येऊन धम्म जागृत झाला पाहिजे. बरोबर आहे सर. Yes. आणि जो आळस आहे त्याच्यासाठी तर मरणानुस्मृतीच कामाची, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ओके, मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. जसं मलेशियाला आय लिटरली गोइंग टू डाय. ओके. म्हणजे आय लिटरली मीन्स जर बनतेंनी ब्लेसिंग्स जर पाठवलं नसता तर नेक्स्ट डे आय एम गोइंग इन टू द शॉक सिंड्रोम in dengue. So that day I decide that I will not waste my life again. Okay. Understand? So Okay. after that I accelerate again.
ओके. Now I am 40. Okay, if I alive again 10 year, and if I go with same kind of speed, so it's very good. बरोबर आहे सर. So you need some kind of people connected with you. But एक आहे की माझे मी स्तुती नाही करत, परंतु माझे पुण्यकर्म आहेत कुठेतरी चांगले, की ज्याच्यामुळे मला जगातले सर्वात चांगल्या भिक्खूंचा सहवास दररोज लाभतो. बरोबर आहे सर. आणि त्याच्यामुळे कसं आहे की खाली पडण्याच्या जागा खूप कमी आहेत. बरोबर. ओके, यू विल गो, म्हणजे तुम्ही दिवसातून बऱ्याच वेळेस धम्माच्या व्यतिरिक्तही ऍक्टिव्हिटी करसाल, पण ट्राय करायचं आहे की लेस ऍक्टिव्हिटी हो जगाच्या निर्मितीसाठी. मीन्स हाऊ वी क्रिएट द वर्ल्ड अवर विथ द ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन वी क्रिएट द वर्ल्ड. बरोबर. So try to don't create world, try to be aware, try to be focused, and mostly activities ज्या आहेत दिवसभराच्या 70, 65 or 80% मोस्टली धम्माला धरूनच असल्या पाहिजे. बरोबर. आय थिंक इट विल हेल्प यू. हे 14 दिवसांचा अनुभव सांगतो सर. पूर्ण वेळ जे तुम्ही टास्क दिले होते त्याच्यामुळे पूर्ण वेळ धम्माच्या संपर्कात राहिल्यामुळे खूप फरक पडतो. येस येस. याच्या आधी मी सकाळ संध्याकाळ करायचो मेडिटेशन, असायचं माझं कधीच चुकलं नाही मेडिटेशन. पण जो हे दिवसभर अवेअरनेस आहे ना, आणि प्रॅक्टिस मध्ये अजून फरक पडतो. येस. आणि आता जे न्यू जॉईन्ट्स आहेत त्यांना मग तेच सांगतो की तुम्ही सकाळ संध्याकाळ तर करायचीच आहे प्रॅक्टिस, पण दिवसभर पण तुम्हाला जेव्हाही मिळेल तर तुम्हाला थोडा वेळ धम्माचं वाचन करणं आहे, ऐकणं आहे, ते खूप गरजेचं आहे. त्यांनी जागरूकता राहते आपल्या मनाला आणि प्रॅक्टिस मध्ये खूप फरक पडतो. Yeah, most of the people did it already, I think. Most of the people. म्हणजे बऱ्याच जणांनी चांगली प्रॅक्टिस केलेली. बऱ्याच लोकांना असं आहे की माझी आज लागली नाही, ध्यान झालं नाही. तसं नसतं, प्रत्येक दिवशी सारखंच ध्यान लागत नाही. आपण प्रयत्न करत राहायचा असतो आणि निराश नाही व्हायचं. ती या धम्माच्या मार्गावरती असंच असतं, वर खाली होतच राहतं. कालचा चांगला होता अनुभव म्हणून आज पण तसाच झाला पाहिजे, मग ती क्रेविंगच झाली ना. म्हणजे आपण परत उलट्या दिशेला आपण जातो, उलट्या दिशेला परत ते उलटी दिशा होती, परत क्रेविंग होतं आपल्या मनात, लोभ उत्पन्न होतो. ते करू नका. जशी प्रॅक्टिस होतीये, कालची प्रॅक्टिस झाली, आजची प्रॅक्टिस वेगळीच असणार आहे. जे धुकं असतं ना, धुके म्हणतो ना आपण, त्याच्यामधून गेलं तर ओलावा लागतो ना आपल्याला, बरोबर आहे की नाही. अजय जयसारोंनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सपोज एक दिवस चांगली प्रॅक्टिस झाली, दुसऱ्या दिवशी जर नाही झाली, थोडीशी झाली, तर तुम्ही जसं त्या धुक्यामधून गेल्यानंतर थोडंफार ओलावा तुम्हाला लागतो ना, बरोबर, तसंच थोडीशा प्रॅक्टिसचाही इफेक्ट तुम्हाला राहतो. बरोबर आहे सर. फक्त ते कळत नाही, कारण की आपण दररोज काय करतो, पास्ट प्रॅक्टिसला मॅच करत राहतो. राईट सर. यस, त्याच्यामुळे काय की एव्हरीडे प्रॅक्टिस शुअर गिव्ह द बेनिफिट. बरोबर. दुसरे कोणाचे प्रश्न आहेत की नाही? हो सर. मी वाटच बघत होती कधी संपते. ओके. मी सकाळी प्रश्न केलेला की मला राईट ऍक्शन बद्दल सांगा म्हणून. ओके, सम्यक कर्मांत. हा, ऐकू येते का? हा, हो सर. सम्यक कर्मांतामध्ये एक मिनिट. सम्यक कर्मांतामध्ये 3 शील येतात, परंतु मोस्टली राईट ऍक्शन जे आहे, राईट ऍक्शन आणि राईट एफर्ट दोन्ही वेगवेगळे. ओके, तर शीतल आहे का इथं? हो सर. तर याच्यामध्ये 3 शील येतात ना. हॅलो शीतल.
हो सर. 3 शील येतात ना कशामध्ये? सम्यक कर्मांत. हो सर, हो 3 शील आहेत. Yes. तर मॅडम याच्यामध्ये 3 शील येतात. मी शुअर करून घेतलं सांगण्याच्या आधी. जसं की पानातिपाता, अदिन्नदाना आणि कामेसुमिच्छाचार. ओके सर. हं. आणि मला अजून एक प्रश्न होता की आपण आपल्याकडनं शील पाडले जातात, तर ते आपण कसं त्याला म्हणजे ऑब्झर्व करायचं की हे माझ्याकडनं शील तुटतंय. ओके, ठीक आहे. तुम्हाला रोज मी शिलानुस्मृती सांगत होतो. हो, मी ऍटलीस्ट 3दा तर घरी असली तर 4-5 वेळा करते आणि ऑफिसला गेली तर 3दा करते. ओके. तर तुम्हाला ऑब्झर्व होत नाही का तुटताना? नाही. ओके, त्याची एक पद्धत आहे. तुम्ही सकाळी जेव्हा शील घेता आणि संध्याकाळी तुम्हाला झोपताना शील घ्यावं लागतात. तर त्यावेळेस काय करायचंय की तुम्ही दिवसभराच्या ऍक्टिव्हिटी चेक करायच्या की कुठं कुठं तुटलं. ते तर चेक करते सर मी. पण मला म्हणजे समजा आता पानातिपाता आहे, तर मला प्राण्यांची हत्या तर अजिबात करायची नाहीच आहे. पण ती माझ्याकडनं झाली आहे सपोज चुकून, तर मग त्याचं म्हणजे मला कसं कळेल ते चुकून झाली आहे. आता समजा आपण रस्त्याने जातोय आणि रस्त्यामध्ये एखादी मुंगी आली आपल्या पायाखाली, तर ती माझ्याकडनं नकळत माझं शीलच भंग झालं ना. नकळत गेली ना ती. हा, पण ते तुटलं ना माझं शील, नकळत का होईना, पण त्याचं अकुशल झालंच ना ते माझ्याकडनं. मी सांगतो. याच्यामध्ये कसं आहे की शिलांचं बुद्धाने हे सांगितलंय की शील केव्हा तुटतील ज्यावेळेस इंटेन्शन असेल. बरोबर. ओके, बुद्धांनी एक वाक्य वापरलंय की चेतनाहम भिक्खवे शीलं वदामि. म्हणजे इंटेन्शन इज द एसेन्स ऑफ मॉरल ट्रेनिंग. इंटेन्शन इज द एसेन्स ऑफ मॉरल ट्रेनिंग. म्हणजे शील, समजा तुम्ही आता सपोज एक मुंगी आहे समोर, ठीक आहे, आणि तुम्ही तिला हातानं मारत आहे आणि तुमच्या मनामध्ये किलिंगचं इंटेन्शन आहे की नाही मला हिला मारायचंच आहे कारण की मला चावली. दॅट इज कॉल्ड, त्यावेळेस शील तुटतं. ओके. नाही तर मग कसं करावं लागेल माहिती का, जे दॅट इज द व्हेरी एक्स्ट्रीम लेवल जे जैनिझम मध्ये होतं ना. तर ते त्यांचे जे साधू असतात तर ते जे मोरपंख असतात, तर ते मोरपंखा समोर एक जण ते चालताना झाडत राहतो. येत आहे का लक्षात? हा, आणि ते झाडत राहतो आणि मग ते दात पण घासत नाहीत कारण की जे दातामध्ये किडे मरून जातील. ओके, दॅट इज नॉट राईट प्रॅक्टिस. ओके, तर इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. तर याच्यासाठी चक्कूपालाची स्टोरी आहे ना, चक्कूपालाची स्टोरी ऐकून घ्या. माग मला वाटतं शीतल मॅडमनं पण सांगितली की चक्कूपाला ज्या वेळेस अरंत होतात आणि त्यांचे डोळे चालले जातात, तर वॉकिंग मेडिटेशन करताना बरेचशा मुंग्या पायाखाली मरतात. त्यावेळेस सगळे भिक्खू बुद्धांना इन्फॉर्म करतात किंवा चक्कूपाला तर शील तोडत आहे. मग त्यावेळेस पूर्ण स्टोरी सांगतात पण ते त्यांना की इंटेन्शन कसं वर्क करता येतं. म्हणजे चेतनेमधून असलं पाहिजे. ओके, तर शील तुटत नाही. हा, आणि जे तुम्ही म्हणताय ना की तुमचं लक्ष राहत नाही तुटलं की, राईट. तर हे इथं जे आहे, इथं लक्ष राहण्याची काही तशी गरज नाहीये. बट यू मस्ट बी माइंडफुल बिकॉज यू आर वॉकिंग अँड मुंगीच नाही, मुंग्यासारखे लाखो करोडो जीव तुमच्या पायाखालून रोज जातात. ओके, तर ते शील तुटणं नाहीये. पण बेस्ट आहे की तुम्ही माइंडफुलनेसची प्रॅक्टिस स्ट्रॉंग करा. जसं की बोलता बोलता खोटं बोलून जाणं. हे का होतं माहितीये का? कारण की आपल्याला हॅबिट पडलेली असते. तर आपल्याला काय करायचंय की आपल्याला एक वेगळी हॅबिट क्रिएट करायची. वेगळी सवय कोणती क्रिएट करायची आहे की नाही बोलायचंय. ओके, त्यानंतर
खोटं बोलणं झालं, चोरी करणं झालं, हम्म. हत्या करणं झालं, व्यभिचार झाला, ओके, चुरामेरय झालं, नंतर व्यर्थ बडबड झालं, त्याच्यानंतर टोचून बोलणं झालं, पाठीमागं बोलून झालं. हे सगळे जे आहे याची तुम्हाला हॅबिट लावावं लागते याच्या विरुद्ध करण्याची. हो सर, मी 2 वर्षापासून त्याच्यावरतीच भर देते आणि आता सध्या तरी म्हणजे माझ्यामध्ये ते खूप इम्प्लिमेंट झालं आहे. पण मला ते हेच विचारायचं होतं की आपल्याकडनं असं होतंय कधी कधी, आपण चुकून करत नाही, आपली चेतना पण नसते, पण होऊन जातं, मग त्याची आपल्या अकुशल मध्ये जाणार का? नाही, अकुशल होत नाही ते. जिथं चेतना असेल तिथंच अकुशल होते. आता सपोज तुम्ही जेवण केलं, राईट, आणि जेवणामध्ये थोडस उष्ट राहिलेलं आहे आणि ते तुम्ही बाहेर फेकून दिलं, ठीक आहे. आता बाहेर फेकून दिलं आणि बाहेर फेकल्यानंतर काही प्राणी येतात, ते खाऊन घेतात. ते तुमचं दान झालं का मग? नाही. पण ते तुम्ही त्याला दानात रूपांतर करू शकता. तुम्ही हे म्हणू शकता की मी हे जे काही फेकत आहे त्यामधून हे माझं दान आहे आणि जे काही जीव खातील त्यांना त्याच्यातून व्हॉटएव्हर तुम्हाला जे काही चांगलं वाक्य म्हणायचंय मनातून, तुम्ही ते दानालाही रूपांतरित करू शकता. परंतु तिथं काय वापरलं तुम्ही? चेतना वापरली ना. आधी चेतना वापरलीच नाही. म्हणून कोणतेही कर्म, कोणतीही घटना कर्मामध्ये रूपांतरित केव्हा होईल? ज्यावेळेस ते तिथं चेतना असेल. म्हणजे कुशल आणि अकुशल. 14 दिवसाचा हा एक्सपिरियन्स होता सर. तर स्टार्टिंगला मला झोप नाही आली, पण नंतर काही 2-3 दिवस मला झोप आली अर्ध्या तासानंतर. नो प्रॉब्लेम. स्लीपिंग इज अ गुड मेडिटेशन. नो प्रॉब्लेम. येस. मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. जेव्हा 60-70 मुलं समोर बसायचे आणि मी समोर मेडिटेशन साठी बसायचो, मी लिटरली झोपून जायचो आणि माझं मुंडकं जमिनीवर राहायचं. सेम तसंच होतंय. आता तुम्ही 2-3 वेळा बोललात ना की कोणी झोपतंय का, म्हणजे त्या दिवशी तुम्ही बोललेलं पण की झोपलेत का कोणीतरी, तर मी बोलणार होती की हो सर मला झोप लागली म्हणून, पण नो तेवढ्यात प्रॉब्लेम. मग तुम्ही हे फिनिश बघा, करून टाकलं. कधी एक गोष्ट सांगतो मी, धम्मामधली आपली वीकनेस सांगणं हा मोठा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट असतो. हा, ते तर आहेच. ओके. धम्मामध्ये वीकनेस कधीही लपवायची नाही. नाही. मी लिटरली सांगून देत असतो, आता मला झोप नाहीये. ओके, त्याच्यावर मी ओव्हरकम केलाय. पण जेव्हा आय नॉट फील, म्हणजे याच्यामध्ये मला अपमानास्पद वगैरे काही वाटत नव्हतं. मला येत होती, मी झोपून जायचो. आपल्याकडे आपली चूक झाली आहे तर ती एक्सेप्ट करायला कशाला अपमान त्याच्यात. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्हाला जर झोप येत असेल तर काय करायचं, उठायचं, नंतर लख्ख प्रकाश बघायचा. जर त्यानंही झोप नाही गेली तर तोंडावर पाणी मारायचं. ओके. जर त्यांनाही झोप नाही गेली तर सूर्याकडे बघायचं. ऐकतायत ना? हा, सूर्याकडे बघायचं. त्यानंही झोप नाही गेली तर जे कानाच्या खालची जी त्वचा असते ना, ती इयर लोब्स म्हणतो आपण, जिथं तुम्ही कान टोचतात, त्याला जोरात दाबायचं. नखानं नाही दाबायचं, जोरात दाबायचं. ओके. ओके. आणि सपोज नाहीच चालली झोप तर झोपून जायचं. नाही, ते तर नाही होणार सर, झोपून नाही जाऊ शकत कारण ऑफिसला जायचं असतं तसं बाकी. पण जेव्हा अर्धा घंटा, म्हणजे असं माझा एक्सपिरियन्स सांगते, अर्धा घंटा झाला, अर्धा घंटापर्यंत मी एकदम स्थिर आणि व्यवस्थित बसते आणि मग म्हणजे ते स्टार्टिंगला नाही झालं, आता हे नंतरच्या दिवसामध्ये झालं. आणि मग मला अशी डुलकी यायची आणि अशी माझी मान अशी वाकायची, असं का होतंय मला, असं का, अशी सवय तर नव्हती की झोपायचं आहे बा म्हणून. आणि आता आपण आनापान करतोय आणि याच्यामध्येच आपल्याला अशी झोप येते, तर हे बरोबर नाही आहे. तर असे विचार आले मला. चुकीचं नाहीये ते, इट्स ओके. कारण की इट्स नॉर्मल आहे. मेडिटेशनच्या प्रोसेस मध्ये झोप येणं, आळस येणं, विचार येणं, हे नॅचरल गोष्टी आहेत. सो त्याच्यावर उपाय आहेत. जसं मी मरणानुस्मृती सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही झोपेवर जर जास्तच येत असेल तर हे करू शकता, किंवा नाहीच कव्हर होते तर तुम्ही स्टँडिंग मेडिटेशन करू शकता, उभं राहून मेडिटेशन करू शकता, किंवा वॉकिंग मेडिटेशन करू शकता. ओके.
ओके सर, थँक्यू. हे कनिष्क कारवेकर आहे, यांना प्रश्न विचारायचा आहे. ही रेज द हँड 2 टाइम. हा येस सर. सर मला हे विचारायचं होतं, आता तुम्ही उद्यापासून मेडिटेशन चालू करणार आहात सकाळपासून, ओके? परवापासून. मग मग सर ज्यांना सवय नाही सकाळी उठायची, मग त्यांनी काय करावे? त्यांनी ग्रुप मधून बाहेर चालले जावे. सर बट तसं नसतं ना. समजा आपल्याला म्हणजे मला करायचं आहे, मग आता मला सवय नाही उठायची लवकर, तर उठायची मग सवय लावा लागेल. उठायची हा सवय हा लावा हा. लागेल ना. अलाराम लावा, किंवा मग जे उठत असतील तुमच्या या ग्रुपमध्ये जे कोणी असतील त्यांना सांगा मला फोन करा, किंवा मग तुम्ही तुमचा फोन रिंग वर ठेवा, आहे की नाही. हा सर. या ग्रुपचा एकच रूल आहे की जर याच्या आधीच्या याच्यामध्ये 2 दिवस जर कोणी गैरहजर राहिलं तर त्याला काढण्यात येत होतं, परंतु या 45 डेज मध्ये जो कोणी एकही दिवस गैरहजर राहील त्याला रिमूव्ह करण्यात येईल. सर मी पहिल्यांदा आलोय ह्या ग्रुप मध्ये. व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम, व्हेरी नाईस. हे बघा, इम्पॉर्टंट काय असतं, प्रयत्न करणं, राईट. येस सर. मग प्रयत्न करताना आपल्याला प्रॉब्लेम तर येतील ना. हो सर. तर प्रॉब्लेम येत असतील तर त्यावेळेस त्याच्यावर उपाय शोधायचे आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा. ओके सर. ओके. करणार ना सर. हा? प्रयत्न करणार ना मी. व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. ओके सर, थँक्यू सर. बंद करायचंय का? हॅलो. बोला. सर कधी कधी काय होतं, मेडिटेशन करताना म्हणजे आनापान करताना मला श्वास जाणवतच नाही. म्हणजे श्वास चालू असतो माझा, पण मला कुठेही जाणवत नाही त्याचा स्पर्श. आणि मग मला म्हणजे कुठे नाकाला नाही जाणवत, ना नाकपुड्यांना नाही जाणवत, ना ते नाकाच्या खाली नाही जाणवत, कुठेच जाणवत नाही. मग कधी कधी असं मला बघायला लागतं की माझं पोट हलतंय का, तेव्हा पोट हलत असतं, तेव्हा मला कळतं की अरे आपला श्वास चालू आहे. आणि कधी कधी मला असं जाणवतच नाही की मी आहे. ओके. असं मला मी आहे असं जाणवत नाही, असं कधीतरी होतं. आणि श्वास माझा चालू आहे हे मला जाणवत नाही, असं 2-3 वेळा झालेलं आहे. आणि असं आनापान म्हणजे ध्यान करताना असं खाली 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 गळे हळूहळू झुकलं जात. आणि झुकल्यानंतर मग मला अरे आपण खाली झुकलोय, म्हणजे झोप नसते, झोप नाही येत मला. ते ध्यान आनापान म्हणजे श्वास घेतानाच ते हळूहळू झुकलं जातं. ओके. असं म्हणजे का होतं असं? काय म्हटलं? असं खाली 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 आपण मी झुकले जाते असं. मॅडम, ज्यावेळेस आपण बसतो ना, तर मोस्टली जर खाली कुशन ठेवलं तर खूप इफेक्टिव्ह राहील. हॅलो. हा, ऐकते मी. तुम्ही बसताना जर खाली कुशन ठेवलं तर खूप इफेक्टिव्ह राहील. कुशल ठेवायला म्हणजे वेगळी अशी उशी करून घ्यायची. उशी. आणि पाय जे आहेत दोन्ही गुडघे हे जमिनीला लागले पाहिजे. प्रयत्न असावा की जमिनीला लागले पाहिजेत. आणि प्रयत्न करायचा की दरवेळेस स्टार्ट असावे. बसताना तर मी ताटच बसते एकदम सरळ, पण कधी कधी असं समोरच्या बाजूला झुकलं जाते. शीतल उत्तर देऊ इच्छिते याच्यावर. ओके. त्यासाठी जर तुम्हाला बसूनच ध्यान करायचं असेल तर मला असं वाटतंय की जे सरांनी आम्हाला कॅम्प मध्ये प्रॅक्टिस करून घेतलेली की डोक्यावर काहीतरी वस्तू ठेवायची, जसं की एखादं बुक्स ठेवलं तुम्ही डोक्यावर, जसे तुम्ही झुकणार तर बुक्स खाली पडून जाईल ना, तर तुम्ही लगेच अवेअर होऊन जाणार. डोळे बंदच ठेवायचे, पुन्हा बुक्स घ्यायचे, पुन्हा डोक्यावर ठेवायचं आणि पुन्हा मेडिटेशन करायचं. ठीक आहे तसं करेन मी. पण मी सांगू का, मला झोप नाही लागत.
म्हणजे मी झोपलेली नसते, पण मी खाली 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 बघ ते श्वास हा ना, घेताना आणि आणि तुम्ही सोडताना. जेव्हा खाली जेव्हा तुम्ही वागता, जेव्हा आपली बॉडी खाली मूव्ह होते ना मेडिटेशन मध्ये, आनापानामध्ये, त्यावेळेस मग आपल्याला ब्रिदिंग जाणवत नाही, कारण की आपलं लक्ष जे आहे ते त्या ब्रिदिंग पासून कुठेतरी वेगळंच भटकत असतं. तर म्हणून मग जर आपल्याला श्वास बघायचा असेल तर आपण स्ट्रेट बसणं गरजेचं आहे. हे काही दिवस करून बघा, 5-6 दिवस, आणि तरी सुद्धा असंच होत असेल तर मग प्रयत्न करा की तुम्ही काही दिवस वॉकिंग मेडिटेशन करा. वॉकिंग मेडिटेशन मधून जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन चांगलं डेव्हलप केलं तर मग तुम्हाला सिटिंगला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. वॉकिंग मेडिटेशन पण करते मी, पण कधी कधी वेळ मिळाला तर करते, नेहमी नाही करत. वेळ असेल मला आणि मला आठवलं की अरे चला आपण थोडस चालूया आणि आपलं मेडिटेशन पण होईल, चालणं पण होईल, तेव्हा 5-6 करते, पण दिवस नेहमी तसं नाही करा होत. की डोक्यावर बुक्स ठेवायचं अँड देन मेडिटेट. अच्छा. आणि ते श्वासाचं काय, मला ते कधी कधी जाणवत नाही श्वास माझा येतोय जातोय असं तुम्ही मला वागताय जाणवतच ना नाही. मेडिटेशन मध्ये, त्या कारणामुळे तसं होतंय तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू स्ट्रेट मॅम. असायला पाहिजे. हा हा, वेलकम. ओके, थँक्यू मॅम. हॅलो. बोला. तर हे गेले 10-11 दिवस, 2 दिवस उशिरा जॉईन झाले मी. हा. तर तुम्ही आम्हाला शिकवलं. मी तर यापूर्वी कधीच फिजिकलही नाही आणि ऑनलाईन पण कधीच मेडिटेशन केलेलं नाही. हॅलो. पुन्हा सांगा. हॅलो. हा, बोला. हे जे गेले 10-11 दिवस, म्हणजे मी जेव्हा हे सुरू झालं ऑनलाईन याच्यावर, तर उशिरा जॉईन झालेले 2 दिवसानंतर. ओके. तर त्याआधी मी कधीच म्हणजे मेडिटेशन सेंटरलाही जाऊन मेडिटेशन केलेलं नाही आणि ओके. मोबाईलवर म्हणजे ऑनलाईन सुद्धा केलेलं नाही. हा. तरी पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवढं फॉलो केलं, हा. तर त्यामुळे मला खूपच वेल फिलिंग आहे. अच्छा. ओके. ओके. वेगवेगळे चेंजेस वाटतात स्वतःमध्ये. आणि असं हे जे तुम्ही आता बोलले पूर्वी, हा. रवींद्र सरांना सांगितलं तेव्हा, हा. की जे भिक्खूंचं तुमचे जे सहवास रोज लागतो, तर तो इनडायरेक्टली तुम्ही आम्हाला रोज देता, तर त्याचे इफेक्ट्स होतात का मग आमच्या याच्यावर? ऍक्च्युली भिक्खूला पाहणं सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. अच्छा. आता जे स्क्रीनवर आपण शेअर केलेलं आहे ना, ओके, हा हा. यांना पाहणं सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. इव्हन अच्छा. इमेजेस पाहते ना आपण, लाईव्ह नाही पाहते. हा. ओके. येस येस. परंतु ही इमेज पाहणं इट इज अ ऍक्टिव्हिटी. म्हणजे हे काय होतंय हा की आता सगळे स्क्रीन कडे बघा. ओके. हा. मी तुम्हाला सांगतो काय होतं. आता स्क्रीन कडे बघताना तुमचा वेळ चालला ना, हो. टाइम निघत आहे. त्याच्यानंतर तुमचे जे डोळे आहेत त्या लाईटावर आहे आणि भंतेचं बॉडी आणि तुम्हाला चिवर दिसत आहे, राईट? येस. तर दिस म्हणजे हे जे चित्र आहे याच्यामधून तुम्हाला राग, द्वेष असं काही उत्पन्न होणार का? नाही. ओके. आणि जो व्यक्ती धम्माशी निगडीत असतो किंवा रोज धम्म प्रॅक्टिस करतो, तर साहजिक आहे भंतेंना, म्हणजे उत्कृष्ट भंते जे असतात त्यांच्या कायमधूनच आता कसं सांगू, ऍक्च्युली भंतेंनी सांगितलं होतं, भंतेने आन्सरींनी, की जर एका क्षणासाठी तुम्ही चांगल्या भिक्खूला पाहिलं तर तुम्ही कमीत कमी 1000 वर्ष दानाचे पुण्य अर्जित करता. येतंय का लक्षात? हो हो सर. आणि तुम्ही तर रोज आवाज ऐकतायत भंतेंचा जवळपास ऍव्हरेज. हो. येस येस. तर इनडायरेक्टली तुम्हाला ते पुण्य भेटतच आहे. तुम्हालाही ते त्यांचं जे सानिध्य आहे ते भेटूच लागलंय. ते तुमच्यामुळे सर पॉसिबल आहे. नाही, माझ्यामुळे नाहीये, ते तुमचे कर्म आहेत ऍक्च्युली. कारण की इथं जे जॉईन झालेले आहेत बघा, अच्छा. ऍक्च्युली धम्ममंगलम ग्रुप मध्ये 121 लोक आहेत. अच्छा. 121 पैकी फक्त 21च आहेत ना इथं. हो. याचं कारण काय असतं की प्रत्येकाचे कर्म प्रत्येक क्षणामध्ये वेगवेगळ्या रूपात काय म्हणतात रिझल्ट देत असतात. आलं लक्षात? हो सर. हो. हा, तर ज्यांची पारमिता पूर्ण होत असेल तर त्यांना तसे फ्रुट्स आणि तसे फळं त्या क्षणाला भेटत राहतात. त्याच्यामुळं त्यांना तसा सहवास, तसा धम्म,
तशा गोष्टी ऑटोमॅटिक भेटतात. त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही लागत. अच्छा. तरी पण खूप खूप धन्यवाद सर, तुमच्यामुळे खूप काही आम्हाला शिकायला मिळत आहे या ग्रुपवर. नाही, ऍक्च्युली तुम्ही लोकांनी मला ऍक्टिव्हेट केलंय. कारण की आता कसं सांगू की रोज कसं आम्ही याच्यात तुम्ही अजून माझे कॅम्प नाही केलेले आहेत. नाही कारण की माझ्या कॅम्प्स मध्ये सरळ सरळ सांगतो, मी टॉर्चर चेंबर क्रिएट करत असतो. टॉर्चर चेंबर समजतं का? हो काय, टॉर्चर समजलं, चेंबर्स कसं काय? टॉर्चर चेंबर म्हणजे तो जो हॉल असतो तो फक्त त्रासानं माखलेला असतो. कारण की जवळपास कधी कधी 16 घंटे, कधी कधी 18 घंट्यापर्यंत मेडिटेशन घेतो मी. येतंय का लक्षात? तर पण कसं आहे की हो सर. त्याचे इफेक्ट खूप चांगले असतात. आज तुम्ही याच्यामध्ये जे शीतल पाहते, नाहीतर प्रशांत आहे, हे जे आहेत हे सगळे 10-10 दिवसांचे यांचे कॅम्प झालेले होते. ओके, 10 डेजचे, आणि हे याच प्रोसेस मधून गेलेले आहेत. हे सगळे याच प्रोसेस. म्हणून तुम्ही जितकी हार्ड प्रॅक्टिस जितकी स्ट्रॉंगली करसाल ना, त्याचे खूप चांगले इफेक्ट भेटते. आता जेवढा टास्क मी रोज द्यायचो, जर तुम्ही केला नसता तर कशाला रिझल्ट भेटले असते? हो, आहे की नाही? फक्त ऐकून जर सोडून दिलं असतं तर त्याची रिझल्ट भेटणार नाही. याच्यामध्ये जे तुम्हाला आज भेटलेलं आहे 14 दिवसाचं जे काही फळ भेटत आहे, त्याच्यासाठी सगळ्यात महत्व तुमचे कर्म आहेत. तुम्ही ऍक्शन घेतल्यांना. सांगणारे तर माझ्यासारखे खूप आहेत. मी एक सांगतो तुम्हाला. ओके, खूप आहेत. कधी प्लस सांगतील, कधी मायनस सांगतील. ओके, परंतु सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमची क्रिया. तुम्ही करताय, आणि तुम्ही करताय म्हणून माहितीये का, मला जे बेनिफिट आहे त्याचे ते इमेजरेबल आहे. त्याची गणना नाही होऊ शकत. कारण की लिटरली मी तुम्हाला म्हणजे मार्गाच्या दिशेनं नेते. ओके, मार्ग म्हणजे मग्ग आणि फलाच्या दिशेनं घेऊन चाललोय. मी तिथपर्यंत नाही, मी सरळ सांगतो. मी काही इतकं डीप मेडिटेटर नाही, परंतु मी एवढी गॅरंटी घेऊ शकतो माझ्याबद्दल की धम्माबद्दल जे काही आहे मनामध्ये किंवा जे काही उत्पन्न होतं ते माझ्या मागच्या जन्माचे कर्म आहेत. येत आहे लक्षात? हो सर. परंतु मेडिटेशन मध्ये मी इतकं स्ट्रॉंग नाहीये जेवढं मला म्हणजे जागरूकतेमध्ये समजतं, आणि जेवढं माझ्या मनातून निर्माण होतं, उत्पन्न होतं, ते सांगतो. मोस्टली मी पुस्तकांचा वापर करत नाही, हेही सांगतो मी तुम्हाला. ओके, ठीक आहे. ओके सर, थँक्यू. ओके. हा, बोला सर. मला एक सांगायचं होतं, विचारायचंच होतं खरं तर. ज्या वेळेला माझं व्यवस्थित चांगलं ध्यान लागतं ना, त्यावेळेला श्वास घेताना मला सुरुवातीला चांगलं व्यवस्थित जाणवतं, आत जातो, बाहेर निघतो. पण थोड्या वेळाने जेव्हा चांगलं कंटिन्यू लक्ष लागतं त्यावेळेला असं वाटतं की माझा श्वास कुठेतरी दुसरीकडे जातो आणि दुसरीकडे सुटतो. म्हणजे माझ्या नाकातून जाणवत नाही. मला जाणवतं, कळतं श्वास माझा जातो, बाहेर निघतो, पण स्पेशली जिथं नाकाचा भाग आहे तिथं नाही जाणवत. असं का होतं? तुम्हाला आज मी काय करायला सांगितलं होतं सकाळी? असं वाटतं नाकाच्या वरती कुठेतरी बाजूला हे होतं. तुम्हाला मी आज काय करायला सांगितलं होतं सकाळी? हॅलो 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 तुम्हाला आज सकाळी काही इन्स्ट्रक्शन दिले होते का मी? हो. काय सांगितलं होतं? मनाला शांती प्राप्त हो. अच्छा, तुम्ही श्वासावर लक्ष ठेवलं का? हो, माझ्या मनाला शांती प्राप्त हो. मी दिवसभर खूप वेळा बोलले, म्हणजे ते जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा कंटिन्यू, अगदी 5-5, 10-10 मिनिटं कंटिन्यू बोललेली आहे. आणि आपलं PDF पण 2 वेळा चांगलं लक्ष देऊन वाचून काढलेलं आहे, अगदी वेळ लावून. नाही, तुम्ही 15-15 मिनिट बसले 6 वेळेस दिवसातून, त्यावेळेस तुम्ही काय केलेलं आहे? त्यावेळेला पण तसंच होतं, ध्यान लागायला जातं, चांगलं श्वास समजतो मला, आत जातो चांगला, बाहेर निघतो व्यवस्थित.
नाही अगदी नाही नाही कमी कमी होत जातो, स्लो नाही स्लो. नाही नाही मॅडम, चुकत आहात तुम्ही. हा तुम्हाला मी एका लाईनवर लक्ष हा ठेवायला सांगितलं होतं फक्त. हॅलो. म्हणजे आनापानसती करताना पण का? नाही हा मॅडम, मी तुम्हाला फक्त एका लाईनवर हॅलो. लक्ष ठेवायला सांगितलं होतं. रवींद्रजी, माझा आवाज येत आहे का बरोबर? हा, येतोय. त्यांचा आवाज गेला मला वाटतं. त्यांचं कनेक्शन नाहीये त्यांचं. हॅलो. मॅडम. हॅलो. हॅलो. हा मॅडम, तुम्ही हे जे डिस्टर्बन्स मध्ये आहे ना, त्याच्यामध्ये नाही समजणार तुम्हाला काही. कशामुळे? मॅडम, तुमच्या आजूबाजूला जो आवाज आहे ना, त्याच्यामुळे काही समजणार नाही तुम्हाला. मॅडम, तुमच्या आजूबाजूच्या आवाजामुळे तुम्हाला काही समजणार नाही. नाही, ते आउट ऑफ रेंज आहे. ओके, ठीक आहे. पण ज्या वेळेला मी सर ध्यानाला बसते ना, त्यावेळेला कोणालाच इथे जवळ ठेवत नाही. एक तर बेडरूम. म्यूट अनम्यूट होते त्यांचं. आय थिंक ठीक आहे, त्यांना पर्सनल कॉल करून सांगावं लागेल, काही प्रॉब्लेम नाही. येस. मॅडम, मी तुम्हाला पर्सनल कॉल करेल, त्यावेळेस सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही जर ऐकत असाल तर हे सांगतो की फक्त जो विषय दिलेला आहे ना, तोच करायचा आहे. जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की फक्त एकच लाईन म्हणायची आहे, तर तुम्ही आनापाना बिलकुल नाही करायचं, तेच म्हणायला पाहिजे. तर तुम्ही जर म्हणताय की माझ्या श्वास दिसत नव्हता किंवा श्वासावर लक्ष नव्हतं किंवा टच होत नव्हता, तर त्यावेळेस तुम्ही मेहता करत नव्हते. ठीक आहे, मी तुम्हाला कॉल करेन नंतर. ओके, अजून कोणी? कोणी नाही तर मी विचारतो सर. ओके, नो प्रॉब्लेम. हॅलो मंदान सर. ओके, लेट टाइम आस्क. ओके. हॅलो सर. हा, ओके, बोला बोला. हा, मी शुभांगी कारवेकर. हा, बोला. मी सुरुवातीलाच मेडिटेशन करते. यापूर्वी मी कधीच केलेलं नाहीये सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणत्या आसनात बसायचं, किती वेळ बसायचं, हे म्हणजे मला काहीच माहिती नाहीये सर. खूप त्याबद्दल चांगलं जरा आहे. सांगाल का? हे आपण ज्यावेळेस स्टार्ट करणार ना, परवापासून, हा. त्यावेळेस आपण सांगणार आहे सगळं. ओके सर. ओके. ठीक आहे. दीपक, एक ऍडिशनल थँक्यू. क्वेश्चन आहे, सेम रिलेटेड. मेडिटेशन पोजेसच्या बद्दल काही इन्फॉर्मेशन देऊ शकता रिगार्डिंग? देर आर डिफरंट पोस्चर ऑफ बुद्धास, राईट? इन डिफरंट. नाही, ते जे आहे ते मुद्रा आहेत. मुद्रा, येस. येस. त्याच्याबद्दल काही बेसिक जे आहे ते 4 पोस्चरच आहेत फक्त. ओके. सिटिंग, स्टँडिंग, लाइंग अँड वॉकिंग. ओके. म्हणजे बसण्याचं ध्यान, चालण्याचं ध्यान, झोपण्याचं ध्यान आणि बसण्याचं, चालण्याचं, झोपण्याचं, अजून कोणतं राहिलं? वॉकिंग, सिटिंग, स्टँडिंग, उभं राहणं. हा, हे 4च पोस्चर आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणतंच पोस्चर नाही. आणि बसताना मोस्टली जे आहे, ज्याला आपण पद्मासन म्हणतो, जर बसत असाल तर बॉडी ऑटोमॅटिकली इरेक्ट होऊन जाते, म्हणजे स्ट्रेट होऊन जाते. जो बॅकबोन आहे तो सरळ राहतो. आणि जेव्हा बसतो आपण, जर कुशन वापरलं तर खूप चांगलं आहे. पद्मासन प्लस कुशन. आणि जे आपलं हेड आहे ते एकदम स्ट्रेट राहिलं पाहिजे नाकाच्या दिशेनं. चीन जो आहे, जे हनुवटी ते एकदम सरळ राहिली पाहिजे. आणि शीतलनं खूप चांगलं उदाहरण दिलं की जसं जर या पोस्चर मध्ये असले तुम्ही स्ट्रेटच्या, तर पुस्तक जे आहे डोक्यावर जर ठेवलं तर ते तसंच्या तसं राहणार, पडणार नाही.
हे झालं सिटिंग. वॉकिंग जे आहे, वॉकिंग मेडिटेशन तर मला वाटतं व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवावं लागेल वॉकिंग मेडिटेशनचा. त्याच्यानंतर लाईंग मेडिटेशन लिटिल बिट हार्ड, कारण की झोपतानाचं ध्यान जे आहे ते मोस्टली 2 मिनिट 3 मिनिटच्या गॅपनं करावं लागतं. तुम्ही 5 मिनिट 10 मिनिटाचं जर करायला लागले तर डायरेक्टली तुम्ही झोपायला लागता. तर हे स्लोली करावं लागतं स्लीपिंगचं. आणि स्टँडिंग पण त्याच टाईप आहे. स्टँडिंग तुम्ही जर करायला लागले तर पहिले तुम्ही थोडंसं शरीराची हालचाल होते किंवा मग तुम्ही गंडलायला लागता उभं राहायला लेफ्ट राईट किंवा फ्रंट बॅक असं गंडायला लागतं. तर याची स्लोली प्रॅक्टिस करावी लागते. बट मोस्ट इम्पॉर्टंट दोनच आहे, जे आहे सिटिंग आणि वॉकिंग. हे आहे पोस्चर्सचं. अजून येस आय गॉट इट. विचारा रवींद्रजी, आता काय विचार? हा, ते मरणासूनी सती म्हणजे मी मेलोय असं ध्यान करायचं ना? नाही, त्याचे 4 लाईन्स आहेत वेगवेगळ्या. ओके. जसं डेथ 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 म्हणजे तुम्ही मरण म्हणा, मृत्यू म्हणा, मौत म्हणा तुमच्या शब्दामध्ये. ओके. मृत्यू 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 मृत्यू. लाईफ इज अनसर्टन, डेथ इज सर्टन. म्हणजे मृत्यू हा निश्चित आहे, जीवन हे अनिश्चित आहे. मृत्यू हा निश्चित आहे, जीवन हे अनिश्चित आहे. अशा 4 लाईन्स आहे. 2 मला आठवत नाही, मी पोस्ट करून देतो तुम्हाला, ते ग्रुपमध्येच टाकतो. आणि मोस्टली कसं आहे की हे म्हणताना आपल्याला काही उदाहरणं डोळ्यासमोर ठेवावं लागतात इम्परमनन्सचे. जसं की भगवान बुद्धांचाही जन्म झाला, त्यांचाही मृत्यू झालेला आहे. ओके. सम्राट अशोक आहे, मोठे मोठे एम्परर्स आहे, नेपोलियन बोनापार्ट. ओके. कितीतरी मिलिनियर्स आहेत ज्यांच्याकडं, ओके, आजच्या डेटला ज्यांच्याकडे पैसे, दे आर लाईक द किंग. they also have to die. So like this we have to contemplate. तर याच्यामुळे काय होतं की, आणि मोस्टली जे आपली समजा तुम्हाला अटॅचमेंट जर रिमूव्ह करायचं असेल, सपोज तुमचे किड्स असतील किंवा तुमची मुलं आहेत का? हो, 2 मुली आहेत. ओके. तुमची वाईफ किंवा किड्सच्या बद्दल, सो एव्हरी डे यू जस्ट सी देम ॲज अ डेड. येतं का लक्षात? हो. जसं की डेड बॉडी आहे, तर फक्त बसलं की बघायचं की आपल्या वाईफचं हे मृत शरीर पडलेलं आहे म्हणून, त्या टाइप मध्ये बघायचं. ऍक्च्युअली शी इज नॉट डेड, बट यू नीड टू क्रिएट दॅट काइंड ऑफ परसेप्शन. Means when the person will die, the certain person die, that time we already created this kind of perception, and that perception help to remove the suffering at that moment. ओके. कारण की we always think ना की हा माझा आवडता व्यक्ती, हा कधी मराव नाही. But actually we cannot control ना. We can't control. So what we have to do, we need to create this kind of perception. याला संज्ञा विफलास्य म्हणतात. आय थिंक संज्ञा विफलास्य आणि आदिनव संज्ञा. आय थिंक दिस 2 words is proper for this. Okay. Yes. But you need to see your body also. Okay. Not only because attachment only not for others. We also attach to our body also. So we need to see this thing. जेव्हा मरणानुस्मृती स्टार्ट करून ना आपण, त्यावेळेस हे सगळं घेऊया आपण चांगलं. Okay. Because now we have a long journey, na, 45 days. बरोबर. So every detail point, every minor mistakes, everything, because I will also do mistakes, huh? I'm not the perfect one, huh? So I will try to give 100%. माझं जे 100% आहे. But when I don't know, I will ask the monk. Sorry, I will ask Pantinyansiri, and we will get the 100% answer. Okay. तर मरणानुस्मृती आहे, बुद्धानुस्मृती तर जवळपास सगळ्यांना समजलंय काय आहे. तर त्याच्यानंतर मेत्ता पण सगळ्यांना समजलाय, परंतु मेत्ता डिटेल प्रॅक्टिस नाही झालाय अजूनही. अजून डिटेल नाही झालेलं आहे.
येस. नाही, अजून तुम्ही प्रॅक्टिस कुठं केलंय? अजून तुमची एक सायकल विदाउट मिस्टेक झाली का? नाही झाली अजून. स्टिल यू नॉट कम्प्लीट द वन सायकल ऑल्सो ना. हा. So you need to complete all the lines in one sitting without any mistake. Okay. Prashant doing it every day. Prashant not do any mistake. Okay. तो एका सिटिंग मध्ये या पूर्ण लाईन कंप्लीट करतो, फुल्ली अवेअर. Okay. सो लाईक दॅट वी हॅव टू कंप्लीट. मग हळूहळू हे झालं की मग ते सांगतीलच, किंवा शीतल पण आहे तर ते सांगतील की याला आता सेकंड स्टेज, थर्ड स्टेज मेटाच्या कशा आहेत. ओके. जिथं डीप नॉलेज नाहीये मला मेडिटेशनचं, मी तिथं कधीच हात टाकत नाही. ओके. कारण की दॅट्स नॉट गुड टू गिव्ह द आन्सर विथ द इमॅजिनेशन. राईट सर. हा. बट विथ द धम्म आय विल आन्सर. दॅट्स नो प्रॉब्लेम. आणि ते अशुभ व्हिडिओ असतात, म्हणजे डेड बॉडीचे व्हिडिओ, रॉटन व्हिडिओ. Yes, we have to see that also. ते मरणानुस्मृतीचे. Yes, not Marnanusmriti. That is 32 parts and 10 types of skeleton. स्केलेटन मध्ये येते ते. Yes, that is the skeleton meditation. Okay. So we need to, त्याच्यामुळे जे भिक्खू असतात त्यांना मॉर्चरी रूम मध्ये नेतात, जिथं ते हे करतात ना, पोस्टमॉर्टम. बरोबर. तिथं नेतात त्यांना. पूर्ण ते रोज एव्हरीडे ते पाहतात त्या बॉडीला, फोडलेलं हे ते. इट इज गुड फॉर विजडम. बिकॉज यानं काय होतं की जे लस्ट असते ना ती ब्रेक होऊन जाते. बरोबर. ओके. अँड लस्ट ऍक्च्युली विजडमला ब्रेक करते. म्हणजे जर तुम्ही प्रोसेस मध्ये असता विजडम अचीव्ह करण्याच्या, आणि जर द थॉट ऑफ लस्ट अराइजेस अँड वी ऍक्टिव्हेट, इट मीन्स लिटरली तिथं विजडम कट होऊन जाते. बरोबर. सो इट हेल्प ऍक्च्युली. इट्स व्हेरी गुड. पण याच्यामध्ये आपण लहान मुलांना नाही घेऊ शकणार. मोस्टली जे 18-15 वर्षाचे जे आहेत त्यांना न घेतलेलं बरं राहील. इट इज गुड फॉर देम ऑल्सो, बट दे कांट, म्हणजे ते तेवढ्या लेवलचं अंडरस्टँडिंग क्रिएट नाही करू शकणार. ओके. आपले प्रश्न उत्तर चालू आहे. मोस्टली जे दुसरे लोक आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी मेडिटेशन केलं ते काहीच बोलत नाही. त्यांचं कसं झालं, काय झालं, चालू ठेव, नाही ठेव. सर, हा. ते म्हणजे चालतानी, झोपतानी आणि उभं राहतानी, किंवा म्हणजे असं ती आनापान कसं करायचं सर? काय? हॅलो. म्हणजे ते तुम्ही म्हणाले चालतानी पण आनापान करायचं, झोपतानी मला माहितच नाही. झोपतानी कसं आनापान करायचं, चालतानी नाही कसं मॅडम, ते करायचं, मॅडम उभं राहतानी कसं करायचं? मॅडम ते बसायच्या पोझिशन्स आहेत. या पोझिशन मध्ये या 4 नाही. प्रकारच्या. बोला. हे मला माहितच नाही सर. हॅलो सर. हा बोला ना. हॅलो सर. हा बोला. मग हे कसं, हे माहित नाही मला सर. म्हणजे आता तुम्ही काउंटिंग सांगितले तर ते परफेक्ट मला म्हणजे झालं माझं. थोडंसं ध्यान लागतं आता भरपूर, म्हणजे नाहीच्या बरोबर म्हणजे चांगलं ध्यान लागतं. ओके. एखादी मी बसली किती सोप्यावर वगैरे असं कोणी बोलत असलं तरी मी श्वासाकडेच लक्ष देऊन त्यांचं, म्हणजे श्वासाकडेच लक्ष असतं बसतानी, किंवा जेवण वगैरे करत असली, काही खात असली तरी श्वासाकडे लक्ष देऊनच मी खात वगैरे असतं. पण ते मला माहित नाही की उभं चालताना कसं करायचं ते मेडिटेशन, आनापान. चालताना आनापाना नाही करावं लागत. चालताना वॉकिंग मेडिटेशन म्हणजे पायाच्या ज्या संवेदना असतात ना. हॅलो. हा सर. ते ते अजून तुम्हाला शिकवलं, ते अजून तुम्हाला शिकवलं नाही मॅडम. अच्छा. तर हे पोस्टर सांगितले आपण. ठीक आहे. मी आता काउंटिंगच करून
दिवस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चांगलं आहे, चांगलं आहे. हा चालेल. हॅलो सर. बोला. हा सर. सर तुम्ही काल म्हणजे 32 पार्ट्स पैकी एक पार्टचं तुम्ही डिस्क्रिप्शन सांगितलं ऍक्च्युली केसांचं विपश्यना करा म्हणजे हे करायला आनापान करताना, पण ते मला कळलं नाही ऍक्च्युली. नाही मॅम, आनापाना करताना नाही म्हटलं होतं मी. ज्यावेळेस तुम्ही ध्यान करत होते, नंतर मी स्टार्ट केलं आणि नाही तुम्हाला मे हे बी म्हटलं. आमचं म्हणजे बेबी मला आवाज नाही ऐकायला ऍक्च्युली आला त्यावेळेला. ते तुम्ही इन्स्ट्रक्शन देत होता ते. तर त्यावेळेस मी हे म्हटलं होतं की तुम्ही जसं चेहरा आरशामध्ये बघता त्यासारखं तुम्ही तुमचे केस बघायचे आहेत. अच्छा. हा. आणि त्यावेळेस श्वासाकडे लक्ष द्यायची गरजच नव्हती. त्यावेळेस काय बघायचं होतं की केसांचा कलर, त्याचा शेप, हे जे सांगत होतो मी तसं बघायचं होतं फक्त. म्हणजे आरशातच बघायचं होतं त्यावेळेला म्हणजे आपले नाही अच्छा नाही ना. हा. हा. डोळे डोळे बंद डोळे बंद केल्यानंतर ठेवूनच. हा. येस, ओके. तुम्ही आताही बघू इमॅजिन शकता. करायचं होतं. हा. हा. येस, हा. येस. हा. तुमची जे प्रतिकृती आहे ती तुम्हाला डोळ्यासमोर आणायची फक्त. अच्छा. हा. हा. आणि आताही तुम्ही बंद करा डोळे. तुम्ही तुमचे केस पाहू शकता ना? हो. पाहू शकता म्हणजे तुम्ही रोज पाहता त्याचं म्हणजे चित्र आहे असं ना डोक्यामध्ये. चित्र आपल्या तर ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आणि मग त्या जसं जसं म्हणतोय तसं तसं आपण आतमध्ये म्हणायचं. हे या प्रकारे अच्छा. सकाळी सांगितलं होतं. ठीक आहे हा ना. ते अजून आपण हा. सुरुवातच नाही केलेली आहे. ज्यावेळेस हा. सुरुवात होईल तर हा. त्यावेळेस आपण खूप आणि डिटेलमध्ये सर शिकणार. म्हणजे काही काही वेळेला काय होतं खूप छान ध्यान लागतं, परंतु नाहीतर काही काही वेळेला असं वाटतं की पोझिशन चेंज करायला पाहिजे. म्हणजे मानतच नाही आपलं मन की ते म्हणजे चेंजच करायला म्हणजे करावं वाटतं. म्हणजे एका पोझिशन मध्ये बसू वाटत नाही. मग म्हणजे मांडी सोडली जाते, परत घातली जाते, असा प्रकार होतोय. मग त्याच्यासाठी ओव्हरकम करायसाठी काय केलं पाहिजे? ओके. कधी कधीच होतं म्हणजे असं आठवड्यातून एखाद दोन, आता इतक्या दिवसांमध्ये 1-2-3 दिवस मला तसं झालं. काही प्रॉब्लेम नाही पण ना. तरी काही मी प्रॉब्लेम नाही, डोळे नाही. नव्हते उघडले. व्हेरी गुड. श्वासावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतच होते, पण मला बसू शकत नव्हते मी, असं होत होतं. हा काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा तुमची सिटिंग कॅपॅसिटी वाढेल ना, जसं की आता आपण 1 आवर 30 मिनिट घेते. जशी जशी तुमची सिटिंग कॅपॅसिटी वाढेल, तसंच तुमची सहन करण्याची क्षमता पण वाढेल. अच्छा. ओके. जेव्हा तुमची सहन करण्याची क्षमता वाढेल, त्यावेळेस तुम्हाला हे जे पोझिशन चेंज करणं आहे, ते होणार नाही सहसा. ओके. आपल्याला हळू-हळू समोर जायचं याच्यामध्ये. इतक्या क्विकली रिझल्ट्स समजा नाही होत. आपल्याला एखाद्या जॉईन मध्ये अगोदरच त्रास आहे, म्हणजे आता समजा माझा एखादा जॉईन अगोदरपासूनच दुखत होता, बऱ्याच वर्षापासून दुखतोय समजा, पण ते मेडिटेशन केल्याने ते एक्झॅगरेट होतं का? म्हणजे ते पेन पर्सनली होऊ शकतं का? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आधीच दुखत असलं की हां, बसल्यानंतर दुखणार का? पण जास्त दुखेल का असं? आय डोंट नो दॅट बिकॉज मला तसं पायामध्ये पेन वगैरे नाहीये. पण जर होऊ शकतं की ज्याला नाही बसल्यानंतर म्हणजे त्रास होतो. कमरेमध्ये वगैरे आपल्याला त्रास म्हणजे आता म्हणजे कंबर दुखतेय किंवा एखादीला जर समजा स्पॉन्डिलिसिसचा त्रास वगैरे असेल, तर मग कसं करायचं? याच्यावर शीतल मॅडम उत्तर देतील तुम्हाला. असं नाही मॅडम की तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर मग तो त्रास तुम्हाला जास्त होईल किंवा पुन्हा निर्माण होईल जो त्रास कंटिन्यू आहे तर नाही, ध्यानामध्ये तो एक्झॅक्ट त्रास तोच आहेच त्रास होईल. ऑलरेडी असं समजूया आपण. जर तुम्हाला त्रास असेल ऑलरेडी तो, तर ध्यानामध्ये बसल्यानंतर जर तुमचं चित्त एकाग्र होत असेल तर तुमचा त्रास कमी होईल. तो वाढणार नाही किंवा उत्पन्न होणार नाही, पण उलट कमी होईल. या उलट कमी होईल त्रासच का? होणार नाही तुम्हाला. तर ओके.
येस, कारण की तेव्हा आपल्या शरीराच्या ज्या संवेदना असतात किंवा ज्या वेदना असतात त्याला त्याच्याशी आपला काही एक संबंध नसतो ना, जो आपला ध्यानाचा ऑब्जेक्ट आहे. जसं आता तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे आनापानसती करताय, तर तुमचं लक्ष पूर्ण श्वासाकडे आहे. श्वासाकडे लक्ष आनापानसती असताना करताना जर छान पायामध्ये होतीये. आनापानसतीला ध्यान लागतंय. बुद्धानुस्मृतीने पण चित्त शांत येते. परंतु मेत्ता होऊ शकत नाहीये. म्हणजे तेवढी झाली नाही छान मेत्ता असं मला वाटतं. मला कारण की स्वतःला वाटतं. तुमच्या चित्ताला अजून मैत्रीची हॅबिट नाहीये ना, अजून अच्छा. अवेअर नाहीये आपलं चित्त त्याबद्दल, नाही आपल्याला म्हणजे त्याची आठवायला हॅबिट नाहीये. लागतं ना, ते याच्या आधी वाक्य तुम्ही काही आठवायला लागतं. हा, ती तर जर सतत तुम्ही आठवायला लागतात फोकस जर असं त्या होतं. वाक्यावर असेल सपोज, तुमचं चित्त आणि तुमचं वर्डिंग पूर्ण करेक्टली त्या वर्डवर असेल, जसं आता मला शांतता प्राप्त हो, या शब्दाकडे जर तुमचं पूर्ण लक्ष असेल आणि हा. मग जिथे जिथे समजा आपल्या चित्तामध्ये आपण अशांत आहोत ऑलरेडी ना, तर आपण जर बघतोय की ती जी अशांतता आहे, तर तिथे आपण इमॅजिन करून की मला शांतता प्राप्त हो, तर त्यावेळेस आपण हे फिलिंग येतं ना की आपल्यामधली अशांतता कमी होऊन आपल्याला शांतता प्राप्त होत आहे. मग तिथे आपल्या शरीरामध्ये कुठे पेन होत आहे, तर ह्याकडे लक्ष जात नाही, कारण की माइंडचा एक गुणधर्म आहे, तो एका वेळेस फक्त एकाच कडे लक्ष देऊ एकच शकतो. काम कर. हा, बरोबर. ऍट अ टाइम एकच काम करू शकतो आपला माइंड, एका वेळेस एकच विचार उत्पन्न होऊ शकतो. मग जिथे शांततेचा विचार असेल तिथे मग वेदना तर उत्पन्नच नाही होणार ना, आणि जर वेदना उत्पन्न होत आहे इट मीन्स आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन थोडं वीक होत आहे. हा, हा, हा. ओके. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चांगलं झालं पाहिजे अजून असा अर्थ. येस, कॉन्सन्ट्रेशन चांगलं झालं पाहिजे, आणि देन मग त्रास जो आहे बॉडीली पेन तो हळूहळू कमी होईल, कारण की बॉडीली हॅपी हॅपी फिलिंग येईल आपल्या बॉडीमध्ये. ओके. आणि मॅडम पीसफुल सिटिंग वाटेल आपल्याला. पोझिशनचा Then एखादा पिक असेल तर जरा टाकाल ग्रुपवर. म्हणजे मॅडम शुअर. मॅडम भगवान बुद्धांची मूर्ती आहे का घरामध्ये? आहे की, आहे बस ना तेवढंच पहा ना. अच्छा. ओके. हा? हा हा, ओके तेच तर ओके. आहे, बेस्ट सिटिंग पोझिशन तीच आहे जगातली. ओके हा. ओके ओके. कारण की आपण त्यांनाच बघून तसं ध्यानाला बसतो ना. हो हो त्यांचं बघा, त्यांची पाठ कशी आहे, त्यांचा चेहरा कसा समोर आहे, तेच तर बेस्ट सिटिंग पोझिशन आहे. येस सर. हा. येस सर. ओके. ओके ओके. थँक्यू मॅम. थँक्यू सर. येस, वेलकम. ओके, कोणाला अजून विचारायचंय? मे बी. हॅलो सर. बोला. मेत्त्यामध्ये ते एक वाक्य आहे की माझ्या मनातील राग नष्ट हो, तर फक्त मी बोलताना राग, द्वेष, मोह तीनही वर्ड्स यूज करते. तर नाही काही नाही 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 नाही. एका टाइमला ज्या लाईन्स आहेत ना, हा. ज्या जशा दिलेल्या आहे तशाच करायचं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये ऍडही नाही करायचं काही, त्याच्यामधून काढायचं पण नाही काही. ओके, म्हणजे फक्त रागच बोलायचा, दोष, द्वेष, मोह बस काही बस नाही. बस. नाही, ते नंतर काढू आपण, पहिले राग काढू. अच्छा अच्छा, ठीक ओके. आहे. हा, ओके. एक एकच निघेल ना, एका वेळेस सगळं नाही निघणार. हो हो, Yes. ठीक आहे सर, थँक्यू. प्रश्न संपले असतील तर क्लोज करूया. आणि उद्या फक्त सिलेक्शन होईल ग्रुपमध्ये, काही नियम सांगितले जातील, आणि परवापासून पुन्हा आपण स्टार्ट करणार आहे. जर सुशांतजी स्टार्ट करता का माईक? येस. ओके. तर काही रूल्स तयार करावे लागतील आपल्याला. ओके. रिगार्डिंग जे आपण 45 डेजचं करणार आहे, आणि काही स्ट्रिक्टनेस ठेवावं लागेल
की जसं जर कोणी डेली ऍक्टिव्हिटीज सांगितल्या नाही, केल्या नाही, तर मग काय करावं? यांनाच विचारूया सगळ्यांना. येस बेटर. ओपन हाऊस आहे, बोलू शकतात, सगळे आपली मतं देऊ शकतात. जसं की जर कोणी केलं नाही, 1-2 दिवस 3 दिवस गैरहजर राहिले, तर आपण काय करावं? तुम्ही सांगा. मी नाही सांगणार. हॅलो सर. हा बोला. मी ऑफिसला जाते त्या दिवशी माझा दिवसभर टास्क होत नाही, पण ज्या दिवशी मी घरी राहते त्या दिवशी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ओके ओके ओके. हे बघा, तुम्ही ऑफिसला जाता तर मोस्टली 10 घंटे 11 घंटे 12 घंटे जात असतील, राईट? हो. परंतु नंतर वापस येतात, तर आपण असं नाही की प्रत्येकाला एकाच नियमात धरणार आहे, असंही नाही नाही. म्हणजे परंतु माझं कसं, तुम्ही 3दा सांगितलं म्हणजे 5दा सांगितलं तर मी ते 3दा किंवा 4दा करण्याचा प्रयत्न करते, नो प्रॉब्लेम. पण ते पूर्ण नाही होत. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. तुम्ही एकदाही केलं इनफ आहे, 2दाही केलं इनफ आहे, परंतु करणं महत्वाचं आहे. तो एक प्रॉब्लेम आहे सर माझा, बाकी काही नाही. जसं की हे बघा, आता दिवसातून 6 वेळेस ध्यान करायचं आहे, हे माझ्यासाठी उपयोगी आहे का तुमच्यासाठी उपयोगी आहे? माझ्यासाठीच आहे. सरळ सगळ्यांसाठी उपयोगी आहे ना, कारण की आपण त्या प्रकारचे टास्क तयार करू लागलोय. ओके, जिथून तुम्हाला बेनिफिट होईल ते महत्वाचं आहे. हो सर. ओके, तुमचे पुण्य वाढले म्हणजे ऑटोमॅटिकली मला पुण्याचा जो साठा आहे तो माझा शेअर भेटू लागलाय मला. ओके, तर तुम्ही नाही केलं तर त्याचा फायदा मलाही नाही तुम्हालाही नाही. हो. ओके, तर ट्राय करायचं आहे की दिवसातून 6 वेळेस जर ध्यान नाही झालं तर 4 वेळेस 3 वेळेस तरी मिनिमम करायचं आहे. हो, 3 वेळे तर मिनिमम होतच सर. मिनिमम 3 वेळा होतात. आणि सांगा ना, जसं आता तुम्ही तुमचं कारण सांगितलं, परंतु समजा नाहीच केलं तर काय करावं? नाहीच केलं तर मग तर ते आपलं मनच आपल्याला बेचैनीसारखं वाटते सर. मी तुम्हाला एकट्याला नाही विचारत आहे, मी सगळ्यांना विचारत आहे की सगळे ओपन करा. जर एखादा व्यक्ती 3-4 दिवस सतत गैरहजर राहते, म्हणजे कारण असलं पाहिजे चांगलं काहीतरी स्ट्रॉंग, आणि हजर असतानाही सपोज करू नाही लागलाय, तर मग काय करावं आपण त्यावेळेस? त्याला सरळ रिमूव्ह करायचं सर. ओके, अजून रवींद्रजी काय करावं? हा तर असं आहे की आपण सुरुवातीला थोडं लिनियंट राहूया. ओके. पण जसं जसं आपली प्रॅक्टिस प्रोग्रेस होईल, तरी पण त्यांना इंटरेस्ट नसेल तर मग 2-3 दिवस गैरहजर राहिले की काढून टाकायचे. ओके 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 ओके, दॅट्स गुड. चालेल, पहिले आपण 2-3 दिवस ऑब्झर्व करूया. जसं की कोणाला तरी हे काम द्यावं लागेल आपल्याला की ऑब्झर्वेशनचं किंवा कलेक्शनचं डाटा, जसं की हे करतायत नाही करतायत, कोण करतंय. जसं की इम्पॉर्टंट हे आहे की जे प्रवचन असतात आपले एव्हरी संडे, दे मस्ट नीड टू अटेंड. ओके, बिकॉज इट विल हेल्पफुल फॉर द प्रॅक्टिस ऑल्सो. त्याच्यानंतर जे प्रवचन आपण रोजचे देत आहे ते त्यांनी ऐकलेच पाहिजे. देयर इज नो एक्सक्युजेस फॉर दॅट. ओके, मी सांगतो ना, जर मरण जर जवळ आलं तर तुम्हाला सगळ्यांना हे जग थोडी कमी पडणार आहे. त्यावेळेस तर धम्मच कमी पडेल ना. तर आपल्या याच्यामध्ये एकच रूल असावा की धम्म प्रॅक्टिस शिवाय, धम्म प्रॅक्टिसच हे सगळ्यात मोठं कारण असावं सगळ्या गोष्टीसाठी. धम्म प्रॅक्टिस न करायसाठी कारण न दाखवणं सगळ्यात चांगली गोष्ट असेल. कारण की जर परफेक्ट व्हायचं असेल तर विदाऊट रूल तर परफेक्शन येणार नाही, आहे की नाही? आपण थोडस फ्लेक्झिबल राहायचंय, बिकॉज वी कॅन कन्सिडर देयर सम रूल्स अँड देयर सम रिझन. जास्त आजारी आहे किंवा मग काही महत्वाचे काम आहे, काही ऑफिसचे काम आहे, नो प्रॉब्लेम. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर लाईव्हलीहूड ना. But every day, if person not attending, we need to take some
action also. Yes. Definitely. We can't remove, but we can ban him for 2 days or 3 days. That is also good. Oh yes sir. Okay. एक सजेशन है मेरे तरफ से, हाँ, if it is manageable. हाँ, सपोज कोई आ नहीं रहा है या कोई अटेंड नहीं कर रहा है, अलग ग्रुप बनाते, वेटिंग रूम. लेट्स सी कि टास्क वहां पे भी टास्क डाल देंगे उस दिन का, यहाँ से रिमूव करके उधर डाल देने का, टास्क डाल देने का. अगर if somebody complete that task, then again we can give a chance to आ जाओ भाई. Yes. If it is manageable, then otherwise. इथं अलर्ट सर पण आहे, अलर्ट सर पण बोलू शकतात, कारण की ते कॉलेजचे प्रिन्सिपल होते, त्यांना नियम चांगले माहिती असतील असे. अलर्ट सर. He's on mute. नो प्रॉब्लेम, हे करू शकतो आपण, हे चांगलं आहे. म्हणजे कसं राहील की लोक उठणार नाही. म्हणजे कधी कधी होते असं की समटाइम इट्स हॅपन लोकांसोबत की ते या देर आर लॉट ऑफ एग्जाम्पल टुडे की लक्ष नाही लागत आहे, ध्यान नाही होत आहे, आपण रेस्टलेस होतो, ब्ला ब्ला ब्ला. सो येस, इट्स हॅपन. सो वी कॅन गिव्ह अ चान्स. त्याच्यामध्ये आपण एक वेटिंग रूम बनवूया. त्या दिवशी सपोज ज्या दिवशीचा प्रॅक्टिस सुटला आणि त्यांनी त्या दिवशी प्रयत्न केला की नाही मागचं मी कम्प्लीट करत आहे, देन वी गिव्ह चान्स टू कम बॅक. येस, शुअर. इट्स लाईक अ मॉनेस्ट्री रूल ना. मॉनेस्ट्री मध्ये पण असंच असतं, जर रूल ब्रेक केले तर त्यांना संघाच्या बाहेर ठेवल्या जातं. त्याला आय थिंक संघातीश असं म्हणतात. देन दे हॅव टू डू सम ऍक्टिव्हिटीज अँड ask forgiveness, and then Sangha take them back. Yes, like but that. Yeah, we have to manage. Hello. बोला सर. बोला सर, बोला. हॅलो. Yes. डबल टास्क केलं पाहिजे तरच ते आतमध्ये घेऊ शकतात आपण. त्यांना थोडीशी शिक्षा झाली पाहिजे ना. व्हेरी गुड. थोडीशी शिक्षा झाली पाहिजे ना. ते करत नाही ना, म्हणजे ते एक्सक्यूज मागतात ना, तर एक्सक्यूज मागण्याच्या साठी त्यांना डबल काम करावं लागेल दुसऱ्या दिवशी. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे की आपण असं चुकलोय ह्याची जाणीव झाली पाहिजे, म्हणून आपण त्यांना दुसऱ्या दिवशी डबल टास्क करायला सांगायचं. म्हणजे 6 वेळा आपण करत असतो तर त्यांनी कमीत कमी 10 वेळा त्यांनी करायचं आहे, आणि केलं का नाही त्यांनी प्रूव्ह करून दाखवायचंय, तरच त्यांना परत आपल्याला घेता येईल. चालेल. सेम जे सुशांतजी आणि रवींद्रजी बोलले, सेम, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण रूल फ्रेम करतोय, पण जेवढे पार्टिसिपेंट आहेत ते स्वतः मनावून जॉईन करतायत. आमच्या मध्ये फक्त असं टाकलं, कुणाला अप्रोच नाही झालं, फक्त जे व्हॉट्सअपचे जास्त परिचित नाही त्यांना मी अप्रोच केला, आणि सगळे स्वतःहून जॉईन होत आहेत. मला नाही वाटत कोण असं करेल, पण ठीक आहे, एक रूल्स असायला पाहिजे. आणि जे कोणी जॉईन होतात त्यांना एक सगळ्यांसमोर असं मला वाटतं म्हणायला सांगितलं पाहिजे की मी स्वतःहून जॉईन होतोय आणि मी जे आपले रूल्स आहेत ते फॉलो करणार आहे. नाही, लोक शाही असतात, काही नाही बोलू शकणार. नाही, पण त्यांची इच्छा असली पाहिजे हे करायचं. आता समजा मी जॉईन झालोय, माझी मिसेस जॉईन झाली, पण काही दिवसात 2, 3, 4, 5 दिवसानंतर मिसेसला होत नसेल, करता येत नसेल, काही अडचणी असतील, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्या अशा अडचणी आहेत, त्यामुळे मला काही करता येत नाही, परंतु मी 2 दिवसानंतर जॉईन होते. जॉईन होताना जी काही शिक्षा असेल याच्या संदर्भात ती सगळी पूर्ण करून मग पुन्हा जॉईन होईल. येस, नो प्रॉब्लेम. चालेल.
कसं आहे सर, मोस्टली ऑनलाईन सध्या खूप ग्रुप वर्क करतायत. ओके, खूप ग्रुप वर्क आहेत, परंतु ऑनलाईनचं कसं असतं, रिझल्ट जे असतात, कारण की पर्सनल कम्युनिकेशन आपलं नाहीये, म्हणजे आपण एका रूम मध्ये किंवा एका विहारामध्ये असं नाहीये. मोस्टली जास्त इफेक्ट केव्हा असतो, ज्यावेळेस आपण एका ठिकाणी असतो, सगळे ग्रुप वाईज असतो. ओके, हॉल म्हणा, रूम म्हणा, किंवा मग विहार म्हणा. ओके, तर त्यावेळेस याचा इफेक्ट जास्त असतो. परंतु आपल्याला जर ऑनलाईन म्हणजे म्हणजे हे जे काही करत आहे, आपल्याला एक प्रकारचा कंपाऊंड तयार करावं लागेल, ज्याच्यामध्ये यांनी एंटर केल्यानंतर यांना रिझल्ट शुअर भेटले पाहिजे. हो, आणि बॉन्डिंग चांगलं झालं पाहिजे एकमेकांशी, तरच त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. ओके, ओके, ठीक आहे. तर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर ठीक आहे, नाही तर क्लोज करूया. No questions. Okay, I'm going to close it.